नमस्कार मंडळी, कालच मी कन्याकुमारी त्रिवेंद्रमला आले आणि आज दिवसभर त्रिवेंद्रमच्या आजूबाजूची सुंदर ठिकाणं मी बघणार आहे। सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। ही सगळी ठिकाणं जर तुम्हाला आवडली ना तर नक्की एक लाईक करा आणि कमेंटही करा। मी आता लाईट हाऊस बीचला आले कोवालमच्या आणि माझ्या मागे इथे बीच पण दिसतोय। हा फेमस लाईट हाऊस बीच आहे कोवालमचा आणि इथेच समोर विजिंघम लाईट हाऊस आहे। इथे लाईट हाऊसवर पण वर जाऊन आता मी व्ह्यू बघते आणि खूपच सुंदर आहे आणि बीचचं तर तुम्ही बघताच, कलर वगैरे एकदम खूपच सुंदर आहे आणि एकदमच म्हणजे छान पॉझिटिव्ह वाटतं इथे एकदम। आणि काय कलर आहे सुंदर। आत्ता गोल्डन अवर्स आहेत आता फोटोग्राफीसाठी पण। आणि आता मी जाते तर लाईट हाऊसची वेळ आहे म्हणजे ते 10 ते 12 साडेबारापर्यंत आणि मग दुपारी 2 ते 5 अशी वेळ आहे। तेव्हा आता वर जाता येतं। इथे लिफ्ट आहे, लाईट हाऊसला लिफ्ट आहे आणि नंतर शेवट थोडंसं जिना चढायचं आहे, पण बाकी लिफ्ट आहे आणि तिकीट आहे 20 रुपये। पण मस्त आहे म्हणजे इथे आलात कोवालमला तर हे लाईट हाऊस बीच आहे हा आणि हा लाईट हाऊस, हे दोन्ही जरूर बघायलाच पाहिजे। वाव, आता आले लाईट हाऊसवर। काय मस्त व्ह्यू आहे इथून, फुलातून सुंदर व्ह्यू दिसते बघा। आणि खाली थोडंसं मी म्हटलं तसं लिफ्ट आहे, पण थोडासा जिना चढायला लागतो तरी पण मस्त आहे। आणि माझ्या मागे या साईडला दिसतोय तो कोवालम बीच आहे। खूपच सुंदर आणि ऑसम व्ह्यू आहे। आला तर लाईट हाऊस अजिबात मिस करू नका। परत टायमिंग लक्षात ठेवा, सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 एवढ्याच वेळात लाईट हाऊस बघते। त्यामुळे मी रेकमेंड करेन सकाळची वेळ बेस्ट आहे, कारण आत्ता जो प्रकाश आहे परफेक्ट लाईट पडतो आणि समुद्राचा जो कलर आहे ब्लू तो परफेक्ट दिसतो। मंडळी, मी आत्ता मस्त त्या लाईट हाऊसवरून खाली उतरली आणि लाईट हाऊस बीचला आली। द फेमस आयकॉनिक, नेहमी केरळ म्हटलं, केरळ टूरचं पॅकेजेसमध्ये जे फोटोज वगैरे असतात त्याच्यात हे बीच आणि हा लाईट हाऊस असतं। हे त्रिवेंद्रमचं आहे। इकडे लाईट हाऊस दिसते माझ्यासमोर या साईडला आणि हा बीच खूपच सुंदर पॉझिटिव्ह वाईज आहे। आणि इथे ना हे कोवालम आहे ॲक्च्युली, त्रिवेंद्रमपासून थोडं दूर आहे आणि तुम्ही गाडी करून येऊ शकता किंवा मी तर आत्ता गाडी इनोवा करून आली आहे। गाडी करून घेऊ शकता किंवा तुम्ही रिक्षा करून पण येऊ शकता। इथे इवन बसेस पण आहेत अवेलेबल त्रिवेंद्रम ते कोवालम येण्यासाठी। आणि इथे कोवालमला या साईडला सगळी हॉटेल्स आहेत बीच टच, पण इथे ना जास्त फॉरेनर्स इथे असल्यामुळे या बीचवर पण सगळे फॉरेनर्स, एकदम गोव्यासारखी वाईब आहे या बीचवर पण। आणि फॉरेनर्स असल्यामुळे इथे रेट, हॉटेलचे जे रेट आहेत ते थोडे जास्त आहेत, हायर साईडला आहे। ठीक आहे, आता मी मस्त जरा बीचची मजा घेते आणि तुम्हालाही दाखवते थोडासा।
मंडळी, कोवालमपासून पुवारला जाताना मध्ये हे अजिमाला टेम्पल म्हणून आहे. इथे लॉर्ड शिवा म्हणजे शंकराचा स्टॅच्यू आहे. तो खूपच अप्रतिम आहे, केवळ अवर्णनीय. शंकराच्या त्या नसा नसा अशा दिसत आहेत त्या स्टॅच्यूमध्ये व्यवस्थित, आणि त्याच्या डोक्यात गंगा वाहते असं दाखवलं आहे जट्टेमध्ये. आणि खूपच सुंदर, आणि इथे व्ह्यू तर इतका सुंदर आहे ना, सी व्ह्यू. आणि शंकराचं ते मी म्हटलं तसं पुतळा खूपच सुंदर आहे. म्हणजे इथे यायलाच पाहिजे. तुम्ही जर कोवालाहून पुवारला जात असाल बॅकवॉटरकडे, तर तेव्हा इथे वाटेत स्टॉप घेऊन अजिमाला टेम्पलला यायलाच पाहिजे. आता त्रिवेंद्रमच्या इथे जे पुवार आहे, पुवारचे इथे पुवार बॅकवॉटर्स राईड करणार आहे. ही 1.5 तासाची राईड असणार आहे. ही मस्त मँग्रोव्ह फॉरेस्टमधून जाणार आहे. आणि नंतर संगम पॉईंट म्हणजे गोल्डन सँड बीच आहे, तिथे नदी आणि समुद्राचा संगम होतो, तो पॉईंट दाखवणार. मँग्रोव्ह फॉरेस्ट दाखवणार आणि अजून 1-2 एलिफंट रॉक वगैरे पॉईंट दाखवणार. पण ते 1.5 तासाच्या राईडमध्येच मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. त्याचा चार्जेस आहेत 3500. आणि 1 तासाची जर राईड घेतली तुम्ही तर त्याच्यात फक्त एलिफंट रॉक पॉईंट आणि गोल्डन सँड बीच एवढंच दाखवतात. त्याच्यात मँग्रोव्ह फॉरेस्ट येत नाही. त्याचा रेट आहे 2500 1 तासाचा, आणि 1.5 तासाचा आहे 3500. तर बघते आता, एन्जॉय करते राईड. बॅकवॉटर राईड करते आता. खूपच मस्त अनुभव आहे. ऑलरेडी मी 2018 मध्ये केरळला अलेप्पीला आलेली, तेव्हा पण केली होती, तेव्हा पण खूप मस्त अनुभव होता. आणि आज इथे पुवारला करते. पुवार हे त्रिवेंद्रमच्या जवळ आहे. पुवारला कोवालमच्या पुढे पुवारला पण करते. आणि आता इथे ना बॅकवॉटर राईड करता करता नारळ पाणी विकत घेतलं आहे. इथले नारळ आहेत ना, ते पण वेगळे आहेत. हा, एक हिरवे आहेत आपले नॉर्मल जे शहाळी असतात तशी, आणि दुसरी आहेत ना ती अशी येलोइश शहाळी आहेत. ती पण खूप मस्त आहे त्याचं पाणी. आणि आता बघते वॉटरचा मजा घेते बॅकवॉटर राईड. आणि अशी बॅकवॉटर राईड करताना शहाळ्याचं पाणी प्यायला मिळालं तर मस्तच मजा आहे, नाही का? प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. आणि तुमची केरळा ट्रिप अधुरी आहे जर तुम्ही बॅकवॉटर राईड केली नाहीत तर, असं मला तरी वाटतं. सो डोंट मिस इट. आपलं इकडे शहर आहे मुंबई बोरिवली. बोरीवली. हाँ. बोरीवली. मैं बॉम्बे सेंट्रल में रहता था. अच्छा. मराठा मंदिर के पीछे रहता था. ओह आई सी. हाँ जी. अच्छा अच्छा. मैं 17 साल बॉम्बे में काम किया था. ड्राइवर एक गाड़ी चलाता हाँ, था. पूरे जगह मालूम है मुझे. ओके. अभी ये नगरी पेस्ट है. अच्छा. 14 साल हुआ.
इथे मी आत्ता परशुरामाच्या देवळात आले. इथे माझ्या मागे या साईडला दिसत असेल परशुराम मंदिर. इथे पण पुरुषांना शर्ट काढायला लागतो, बायकांना पण काही साडी बिडी हवीच आहे असं कंपल्सरी नाही आहे. जसं पद्मनाभ स्वामी टेम्पलमध्ये आहे त्रिवेंद्रमच्या. आणि हे आता कोवालमला जाताना वाटेवरच आहे परशुराम मंदिर. खूप छान आहे, म्हणजे जरूर येऊ शकता तुम्ही इथे आल्यावर. आत्ता मी नेपियर म्युझियमला आली आहे. या म्युझियमच्या बाजूलाच एक झू पण आहे. जर लहान मुलं तुमच्याबरोबर असतील तर झू बघायला नक्की जा, नक्की म्हणजे नक्कीच जा, कारण चांगला मोठा प्रशस्त झू आहे. आणि हे नेपियर म्युझियम इथे दिसतंय माझ्या मागे. मंडळी, आता माझी शॉर्ट टूर 5-6 दिवसांची संपलेली आहे त्रिवेंद्रम कन्याकुमारी. आता मी त्रिवेंद्रमहून 1 तासाने माझं फ्लाईट आहे मुंबईला. त्रिवेंद्रम डायरेक्ट मुंबईला 2-2.5 तासात फ्लाईट पोचतं. सो खूप मज्जा आली आणि जितके पॉईंट 6 दिवसात कवर करता येतील तितके मी केलेले आहेत. ते तुम्ही नक्की ब्लॉग बघा, आवडला तर लाईक करा. आधीचे तुम्ही जर माझे ब्लॉग बघितले नसतील तर आधी मी मध्य प्रदेश सिरीज टाकलेली आहे, तर तेही जाऊन नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दर 15-20 दिवसांनी मी व्हिडिओ नवीन अपलोड करतच असते. सो स्टे ट्यून. बाय.